तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण आता फार लांबणीवर गेलेलं आहे. राज्यातल्या प्रत्येक लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची आता आतुरता लागलेली आहे. अपेक्षित होतं की 21 तारखेच्या नंतर 22-23 तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटरवरून ट्विट करून काहीतरी सकारात्मक माहिती देतील, पण अजूनपर्यंत त्या संदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, एक संभाव्य तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि या तारखेच्या समोर तुमचं वितरण होणार असल्याची माहिती समोर येते. आणि त्यातच लाडक्या बहिणींनो, एक चिंताजनक बातमी सुद्धा येत आहे. केवायसीच्या कारणाने 40 लाख लाडक्या बहिणी या अपात्र होण्याची भीती सुद्धा आता निर्माण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर काय सविस्तर माहिती आहे समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर सर्वप्रथम पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, 40 लाख महिला या अपात्र होण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर याचं नेमकं कारण असं लाडक्या बहिणींनो की 2.5 कोटींपेक्षा जास्त पात्र लाभार्थी महिला आहेत, पण त्यापैकी फक्त 1.5 कोटी महिलांनीच केवायसी केलेली आहे. त्यामुळे 40 लाख महिला या आता अपात्र होणार असल्याची आकडेवारी ही सूत्रांकडून समोर आलेली आहे. पण लाडक्या बहिणींनो, कोण महिला अपात्र होतील? तर ज्या महिला केवायसी करणार नाही फक्त त्याच महिला अपात्र होणार आहे. ज्या महिला केवायसी करतील त्या महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर केवायसी केली असेल तर निश्चिंत राहा, आणि तुम्ही जर केवायसी केली नसेल तर 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करून घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे कधीपासून सुरू होणार? तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे नोव्हेंबरच्याच महिन्यात होणं अपेक्षित होतं. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो, 3 डिसेंबरला आचारसंहिता संपणार होती, पण काही कारणास्तव आचारसंहिता ही 21 डिसेंबर पर्यंत लांबवण्यात आली. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता आचारसंहिता ही 16 जानेवारी पर्यंत गेलेली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या कारणामुळे जर वितरण होत नसेल तर निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की आचारसंहितामुळे, निवडणुकीमुळे आमची कसलीही लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी हरकत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट मत व्यक्त करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेला आम्ही थांबवलेलं नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं वितरण हे आतापर्यंत कोणत्या कारणाने रखडल्या गेलेलं आहे हे सुद्धा स्पष्टपणे अजून कुणालाही माहित नाही. आणि त्या संदर्भातली माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा अजूनपर्यंत दिलेली नाही. तर लाडक्या बहिणींनो, संभाव्य तारीख समोर येत आहे. या तारखेच्या दरम्यान तुमचं वितरण होण्याची शक्यता आहे. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमचं जे वितरण आहे ते 26 तारखेच्या समोर 26 ते 31 डिसेंबरच्या जवळपास होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे. पण या संदर्भात अजूनपर्यंत कुठेही अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही. आणि त्यानंतर 2 हप्ते एकत्रित येतील का? तर लाडक्या बहिणींनो, यायला तर पाहिजे 2 हप्ते एकत्र, पण अजूनपर्यंत एकाच हप्त्याचा GR आलेला आहे आणि त्याच्याच वितरणासंदर्भात अजूनपर्यंत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता मिळेल हे थोडंसं कठीणच वाटतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, फक्त नोव्हेंबरचाच हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल असं तरी मला वाटतं. पण जर 2 हप्ते एकत्रित येत असेल तर लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी असणार आहे. आणि जर 2 हप्ते एकत्रित येत असेल तर त्या संदर्भातली माहिती लवकरच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे देतील आणि लाडक्या बहिणींची चिंता ही दूर करतील. आपण या व्हिडिओ मार्फत राज्य सरकारला विनंती करत आहोत की लाडक्या बहिणींची चिंता लवकर दूर करा, त्यांचं वितरण लवकर करा. किमान एक पोस्ट करून लाडक्या बहिणींना आश्वस्त तरी करा की या दिवसापासून तुमचं वितरण हे सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींनो, या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा. भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.